आमकां जितली दुयेंसां जाता तातूंत एक दुयेंसाचे हालीं जरा भर पडला आनी तें दुयेंस लोकांक कळपाक लागलें जेन्ना तेन्नाचे प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी हांणी आपली सर्जरी केली, ती म्हणजे नी रिप्लेसमेंट सर्जरी. In association with Manipal Hospitals, Dona Paula. पयलीं हे दुयेंस आशिल्लें काय ना, पयलीं ते लोक नी रिप्लेसमेंट करताले काय ना, सद्या ते दुयेंस कित्याक जाता, कितें केल्यार ते एवॉयड करूं शकता, हाडांची काळजी कशी घेवप, हें सगळें जाणा जावन घेवपा खातीर आमचे बरोबर आसा डॉक्टर रोहन देसाय. येवकार तुमकां सर. यू आर फ्रॉम मणिपाल हॉस्पिटल. यू आर ऑर्थोपॅडीक सर्जन विथ अ स्पेशलिटी इन नी अँड हिप सर्जरी. आनी हो पॉडकास्ट तुमच्या मुखार घेवन येता मणिपाल हॉस्पिटल हांच्या जोड पालवान. पयलीं म्हणजे लेट्स सामान्य लोकांक कळपा खातीर धोपरां कशीं वांटोवप. सो धोपरां सगळ्यांची जडतली अशी न्ही. जशें वय वाडटा नॉर्मली थोड्यांची धोपरां जडपा लागता, थोड्यांची जडना. सो पूण धोपराचे मसल, आजूबाजूचे मसल आसता, ते जर मसल मनशान जर स्ट्रॉंग दवरलें एक्सरसायज करून जाल्यार धोपरांची बऱ्यापैकी काळजी घेवपाक मेळटा आनी ती धोपरां तुमची ऑलमोस्ट एक लायफ लाँग तुमची चलूंक शकता. आतां हें लायफस्टायल डिसीज जाला धोपरांचो. हय, सो आजकाल अशें म्हणपाक मेळटा लायफस्टायल डिसीज बिकॉज चडशे सेडेंटरी लायफस्टायल जालें. सो चडशे तुमची गाडी चलोवप जाता, चलप कमी जाता, स्वप्नां चडप देंवप कमी जाला. सो मसल तुमी चड यूज करप जायना. सो ताका लागून मसल विकनस कॉमन जाला. सो ताका लागून यू कॅन से लायफस्टायल डिसीज पॉसिबिलिटी आसा. बट त्याच वेळार बाकीचीं कारणां आसा. जेनेटीक हिस्ट्री आसा, फॅमिली हिस्ट्री आसा, इन्फ्लॅमेटरी आर्थरायटीस म्हणून आसता. सो कारणां भरपूर आसा, बट लायफस्टायल इज वन ऑफ द फॅक्टर्स. हांव पयलीं उलयलें तशें हाजे पयलीं लोकांक चड खबर नाशिल्लें, पूण अटल बिहारी वाजपेयी हांची जेन्ना नी सर्जरी केली पळय तेन्ना ती पेपरान आयली आनी तेन्ना खुबश्या लोकांक, सामान्य लोकांक कळ्ळें आरे असली एक सर्जरी आसा. हें खरें काय आमकांच खबर नाशिल्लें, लोकांक खबर आशिल्लें? ना खरी गजाल. बिकॉज म्हाका दिसता आय वॉज अ मेडिकल स्टुडंट तेन्ना आनी आय वॉज आस्क्ड दीस क्वेश्चन फॉर अ वायवा बाय माय प्रोफेसर डॉक्टर धुमे. फायनल वायवा की डॉक्टर आमचो मिस्टर अटल बिहारी वाजपेयी खंयचें ऑपरेशन केल्लें. आनी सो लकीली हांवें खंय तरी पेपरान वाचिल्लें आनी म्हाका कळ्ळें की इट वॉज अ नी रिप्लेसमेंट डन बाय चित्रंजन राणावत, सर्जन हू वॉज फ्लुअंट स्पेशली फ्रॉम US, इंडियन सर्जन हू प्रॅक्टीस इन US फॉर अ लॉंग टायम. आनी सो ताका लागून तेन्नाच्यान मागीर ती पॉप्युलरिटी वाडल्या. पूण ताच्या पयलीं सुद्दां एक रिप्लेसमेंट चलतालें, इंडियन चालू आशिल्लें. हें सुरू जालें समवेर 1970s. हें श्रीमंत लोकांचें दुयेंस काय गरिबांकूय जाता? ना, नॉट नेसेसरी श्रीमंत लोकांचें दुयेंस, पूण तें एक्सपेन्सीव आसल्या कारणान पयलीं ताका लागून ते मोर ऑफ श्रीमंत लोक ताका पयलीं प्रिफर करतालीं आनी मागीर गरिबांक ऑप्शनूच नाशिल्लो बिकॉज एक्सपेन्सीव आशिल्लें न्ही, जॉयंट एक्सपेन्सीव आशिल्लें पयलीं. सो आतां इट इज बिकम वेरी कॉमन लायक कॅटरेक्ट. आनी बरें, तेजेर मागीर येता एक्चुली सर्जरीचेर. हाजेर म्हाका रोबोटिक्साचें विचारपाचें आसा. आनी तुमी पळयलां आसतलें डॉक्टरान ऑलरेडी मॉडेल्स हाडला, सो हाजोय वापर करतले. पूण ताचे पयलीं सामान्य लोकांक कळपा खातीर आमी कितें केलें जाल्यार आमची धोपरां झडची ना? हय, सो जर तुमकां बाकीचे कितें प्रॉब्लम ना, फॉर एग्जाम्पल इन्फ्लॅमेटरी आर्थरायटीस ना, सगळें तें भायर काडुया. इन्फ्लॅमेटरी आर्थरायटीस ना, जेनेटीक हिस्ट्री ना, फॅमिली हिस्ट्री ना, आनी जर नॉर्मल सर्वसामान्य जर माणूस जर आसा जाल्यार तुमी सपोज धोपराची एक्सरसायज केली जाल्यार जनरली तुमकां जॉयंटाची लायफ तुमची वाडटली. दुसरी गजाल, फॉर सम रिजन तुमकां इंजुरी जाल्ली आसा धोपराक, क्रिकेट खेळटाना, फुटबॉल खेळटाना, कसलीय स्पोर्ट्स खेळटाना किंवा एथलेटिक्स करतना, जाल्यार देर एंड देर तेन्नाच्या तेन्नाच तुमी तेजो ट्रिटमेंट करून घेवपाक जाय. सो पयलीं काळान कितें आशिल्लें, MRI स्कॅन, CT स्कॅन कांय नाशिल्लें. आतां तें MRI आसा. जर कितें प्रॉब्लम जालो, इंजुरी जाली, खंय दुखता धोपर, देर एंड देर गरज पडली, दोतोरान म्हणलें MRI करपाक जाय, MRI करून घेवपाक जाय. देर एंड देर जो बारीकसो प्रॉब्लम आसा तो थंयचे तुमी सेटल करून घेवपाक जाय. इग्नोर करूं जायना. इग्नोर घेवन बसलो जाल्यार देर इज अ पॉसिबिलिटी फुडल्या 20 वर्सान, ऑन एन एवरेज, नॉट एक्झॅक्टली 20 वर्सां, फुडल्या 18 वर्सान, 20 वर्सान, 22 वर्सान तो प्रॉब्लम बारीक व्हडलो जायत रावतलो आनी मागीर तुमकां फूल ब्लोन आर्थरायटीस जातली. आतां एक्सरसायज इज नेसेसरी. एक्सरसायज व्हेरी मच नेसेसरी आनी एस्पेशली ते मसल स्पेसिफीक जे आसता धोपराचे आजूबाजूक ते स्ट्रॉंग करपाची एक्सरसायज करपाक जाय. ते व्हेरी सिंपल एक्सरसायजीस. हां, व्हेरी सिंपल. एनी फिजिओ इफ यू गो टू, कोणा कडेन तुमी गेले फिजिओ तो तुमकां शिकयतलो एक्सरसायजीस. पांय बेंड करपाचे, मसल स्ट्रॉंग करपाचे, काफ एक्सरसायज. युट्यूबाचेर व्हिडिओ आसा कितले, ऑन गुगल कितलेशे आहा डावनलोड, यू कॅन डावनलोड एवरीथींग, सगळें एक्सरसायज आसा. हे आतां जिमान बी वता आनी व्हडले हेवी वेट लिफ्ट करता, तांकां नीचेर प्रॉब्लम जाता. सो जिमान व्हेरी हेवी लिफ्टर जे आसता, जे हाय लेवल स्कॉटिंग करता, डेड लिफ्ट करता, तांकां मातसो प्रॉब्लम जावं शकता. बिकॉज वेट मातसो इम्बॅलन्स जालो, टॅक्नीक तुमची सारकी ना जाल्यार धोपराची इंजुरी जावपाचे चान्स चड आसता.
धोपराच्यो फाटीच्यो हिप जॉयंटाच्यो कॉमन. ताका लागून मागीर ताजो सायड इफेक्ट म्हणून लॉंग टर्म तुमी करीत रावले जाल्यार मागीर तो डॅमेज जावपाचे चान्स चड आसता. नाल्यार अदरवायज नॉर्मली जिमान वचप आनी एक्सरसायज करून व्हडलोसो काय प्रॉब्लम जावपा जायना. सो आतां नॉर्मल मनशान जर सकाळीं सारको एक्सरसायज केलो जाल्यार ताका हो प्रॉब्लम कमी जावपाची शक्यता आसा. जनरली चान्स कमी आसा. प्रॉपर जर व्यायाम केलो जाल्यार मसल स्ट्रॉंग उरपा जाय आनी मसल स्ट्रॉंग उरलो ऑटोमॅटिकली कितें जातलें मागीर मसल लोड चड घेतलो आनी जॉयंटार लोड कमी पडटलो. खावपा पिवपाचेर कितें आसा? सो डॉक्युमेंटेड अशें आसा रिसर्चान की तुमी जितले चड एंटी ऑक्सिडंट घेतले. आतां आमकां कळपा सारकें एंटी ऑक्सिडंट म्हणल्यार फळां फॉर एक्झाम्पल जी तुमकां कलरफूल व्हेजिटेबल्स म्हणटात ते. सो तुमी फॉर एक्झाम्पल कॅप्सिकम घेया, डब्बू मिरची म्हणटा आमी कितें म्हणटा ते. सो डिफरंट तरेचे कलरचे व्हेजिटेबल्स तुमी घेया किंवा डिफरंट कलरचे तुमी फ्रुट्स घेया, चेरीज, बेरीज, बिकॉज तितून हें चड आसता, एंटी ऑक्सिडंट चड आसतात. आमोय चलता. आमो विल्यार मोर ऑफ व्हायटमीन ई दर कलरा खातीर विचारता. जनरली म्हणपाक इजी पडटा, लोकांक सांगपाक इजी पडटा की यू हॅव डिफरंट कलरफूल फ्रुट्स, डिफरंट कलर व्हेजिटेबल्स. सो एडवांटेज कितें आहा, तो तरेतरेचे लग्न पदार्थ पीक करतलो. सो द चान्स ऑफ हॅविंग वन मोनोटोनस फ्रूट किंवा वन मोनोटोनस व्हेजिटेबल कमी जातलो. अच्छा. सो ताका लागून कलरफूल व्हेजिटेबल्स, कलरफूल फ्रुट्स, तितून पिगमेंट आसता आनी त्या पिगमेंटान लायक चान्स ऑफ हॅविंग एंटी ऑक्सिडंट चड आसता वीच कॅन प्रिवेंट युअर नी कार्टिलेज किंवा हिप कार्टिलेज. तुमी आतां आय एम कमींग बॅक टू यू. खुबश्या जाणांक खबर ना की तुमी एब्रॉड आशिल्ले, यू हॅव स्टडीड एब्रॉड दीस थिंग एंड यू हॅव कम बॅक टू गोवा. दीट इज सम स्वदेश कायंड ऑफ फिलींग. तुमीच ओरिजिनली सांखळेचे, दॅट इज ऑल्सो देर. आनी आतां सद्या तुमी दोनापावला ना. म्हाका दिसता की म्हाजी प्रॅक्टीस स्टार्ट जाली म्हजी फ्रॉम GMC. सो पयलीं GMCतल्यान स्टार्ट जाला आमची. डॉक्टर बांदेकर वॉज आवर HOD तेन्ना. तांकां पळोवन बेसिकली वी स्टार्टेड विथ रिप्लेसमेंट. ताच्या मागीर हांव गेलो पुण्या वर्क वीथ वाकणकर. सो थंय म्हाका कळ्ळें की बेसिकली लायक ना इतलेंच करून जावपा ना. फॉर मी टू डू समथींग त्या लेवलार वचपाक लागून म्हाका फॉरेन वचपाक पडलें. सो आय डीड म्हजे फॉरेनच्यो डिग्रीज. मागीर 4-5 वर्सां आय वॉज अब्रॉड. यू आर अब्रॉड? डिफरंट कंट्रीज. UK आशिल्लो, जर्मनी आशिल्लो, सिंगापूर जनरल हॉस्पिटल आय वर्क फॉर 1-2 years. सगळें करून फायनली म्हाका अशें दिसलें की फायनली आतां जर म्हाका प्रॅक्टीस करपा जाय जाल्यार आय थिंक नथींग बेटर दॅन इंडिया. स्वदेश पिक्चर बी पयले? हय, पिक्चर पयले भशेन पिक्चर पळयल्ले पूण ताका लागून अशें न्ही. पूण नथींग बेटर इंडिया बिकॉज इंडिया इज द आर्थरायटीस कॅपिटल ऑफ द वर्ल्ड. इंडिया इज द डायबिटीज कॅपिटल ऑफ द वर्ल्ड. सो सगळे आजार इंडियान आसा आनी तुमच्या कंट्रीन जितलो तुमी तो करून दिवं शकता लोकांक, इतलो इजी करून दिवं शकता, तितली गरज ना भायर. बिकॉज भायर एनीवे देर आर हंड्रेड्स ऑफ पीपल डुईंग इट. गोंयान आयले वेर युअर पॉप्युलेशन सायज आनी जशें पेशंट सायज, लेट्स टॉक अबाउट प्रॅक्टिकलिटी, ही खूब कमी कम्पेर्ड टू जर तुमी समज बॉम्बे आशिल्ले आनी चेन्नय आशिल्ले, मेट्रो सिटीन आशिल्ले, यू वूड गॉट मोर पेशंट्स. गोंयान पॉप्युलेशन सायज पळयत जाल्यार पेशंट्सूय कमी आसता, बट यू प्रिफर्ड टू प्रॅक्टीस इन गोवा. सो गोंयान येवपाक कारण अशें नाशिल्लें, बट जनरली अशें जालें की गोंयान म्हाका एक ऑपॉर्च्युनिटी मेळ्ळी येवपाची. सो आय वॉज एब्झॉर्ब बाय अपोलो विक्टर हॉस्पिटल 12 वर्सां पयलीं आनी ते ऑफर्ड. म्हज्या मनां आशिल्लें की मेट्रोन गेलो जाल्यार देर इज अ पॉसिबिलिटी की मे बी एज आय बिकम फेमस एका दिसाक आय मे ऑपरेट 4-5 रिप्लेसमेंट्स, वीच वॉज पॉसिबल बिकॉज म्हजो जो बॉस आशिल्लो पुण्या तो स्वता करतालो ऑफकोर्स. बट गोंयान म्हजी अपेक्षा आशिल्ली की लायक इवन इफ आय डू 25-30 रिप्लेसमेंट इन अ मंथ, आय थिंक लायक आय शूड बी हॅपी अबाउट इट. दिसाक एक तरी सर्जरी जावपाची, जी आतां जावपाक लागल्या. सो आय थिंक हय ऑन एन एवरेज जावपाक लागल्या 18, 20, 22, 25 सर्जरी आसता म्हयन्याक. सो आय थिंक वीथ दॅट लायक आय एम हॅपी. ओके, पूण कमी जावचे अशें दिसता तुमकां? डॉक्टराक दिसता चड जावचे पूण आयडियली कमी कॅपॅसिटी करपाची भरपूर आसता. बट गोवन लोकांक कमी दुयेंस जावचे. कमी दुयेंस पॉडकास्ट एटलीस्ट ना, कमी दुयेंस अशें न्ही. पॉप्युलेशन ऑफ गोवा वील सपोर्ट दिस मच ओनली. सद्या तरी मे बी 10 वर्सान पॉप्युलेशन वाडलें किंवा आनी लोक भायरचे येवपाक लागले जाल्यार देर इज अ पॉसिबिलिटी की ते वाडूं शकता. टेल अस अबाउट सम युनीक केस की जो मनीस आयलो आनी खबर ना आनी सडनली यू ब्रेक अ न्यूज टू हिम की आरे बाबा तुजें नी रिप्लेसमेंट आतां करचें पडटलें म्हणून, अशें बी जालां? ना, अशें केन्ना जाल्लें ना. कित्याक आमी आतां कितें करता, आमी काम करता इन मणिपाल हॉस्पिटल वीच इज अ थर्शियरी रेफरल हॉस्पिटल. सो आमचे कडेन जे पेशंट येता ऑलमोस्ट 90% ऑलरेडी सगळे रिसर्च करून आयिल्ले आसता. सो असो कोण येना की लायक सडनली आयलो आनी ताका खबरूच नाशिल्लें की रिप्लेसमेंट करपाक जाय आनी लायक हांवें ताका ऑफर केलें. पूण अशें जाता की केन्ना केन्ना लायक सगळ्यांनी वखदां बरिल्लीं आसा आनी यू आर ऑफरींग रिप्लेसमेंट बिकॉज यू आर कॉन्फिडंट की आपूण करतलो आनी लायक यू वील बी बॅक ऑन युअर फीट. तशें जाल्लें आसा आनी ते ऑपरेट केल्लें आसा, उबे राविल्लें आसा, चलिल्लें आसा. सो तशें जाल्लें आसा.
तर नी रिप्लेसमेंट इज नॉट युअर डिजेबिलिटी थिंग. जर यू कॅन बी बॅक ऑन युअर फीट. हय ऑफकोर्स आमचे कडेन व्हिलचॅर म्हणून पेशंट आयिल्ले आसा. व्हिलचॅरान अक्षरशः अडकिल्ले पेशंट आसा. रुमॅटॉयड आर्थरायटीस, इन्फ्लामेटरी आर्थरायटीस म्हणून एक ग्रूप आसता, तितून रुमॅटॉयड आर्थरायटीस आसता जो जनरली चडसो बायलांक जाता, पूण केन्ना केन्ना ते दादले एफेक्ट जाता. सो रुमॅटॉयड कितलेशेच पेशंट व्हिलचॅर पावन आसतात. व्हिलचॅरान येतले बिकॉज धोपर फिक्स जाल्लो आसता, हिप जॉयंट फिक्स जाल्लो आसता आनी हालपाकूच जायना तुका अजिबात. सो अशेंय पेशंट येतात. सो तांकां मागीर मल्टिपल सर्जरी करच्यो पडटात. दोनी हिप रिप्लेस करचे पडटा, मागीर दोनी नीज करचे पडटा. ताजो एक सिक्वेन्स आसा करपाचो. सो दॅट वी नो प्रोटोकॉल बेस लायक वील फॉलो द सिक्वेन्स आनी विदीन मे बी 2-3 months लायक सगळें करून ऑफकोर्स लायक आफ्टर ऑपरेटींग 4 regions यू आर बॅक ऑन युअर फीट. चलपाक लागता. हय चलपाक लागतलो, भोंवपाक लागलो, डान्स करपाक लागतलो. अशे सुद्दां पेशंट आसात कॅथलीक पेशंट्स ऑपरेट करून हॅव डान्स फॉर क्रिसमस आफ्टर कपल ऑफ मंथ्स. दोनी हिप फ्यूज आशिल्ले पयलीं किंवा धोपरा फ्यूज आशिल्ली. स्पोर्ट्समॅनांक ही चड इंजुरी अशी कॉमन. स्पोर्ट्समॅन कॉमन बिकॉज स्पोर्ट्समॅन पयलींच्या काळान 20 वर्सां पयलीं 25 वर्सां पयलीं जेन्ना भरपूर स्पोर्ट्स खेळिल्लो आसा आनी इंजुरी जाल्ल्यो आसा. धोपरान कुशन टेर जाला, लिगामेंट टेर जाला, मेनिस्कस म्हणटात ते टेर जाला. MRI केल्लें ना तेन्ना MRI नाशिल्लें, तेन्ना आर्थ्रोस्कोपीक दुर्बिणची ऑपरेशनां नाशिल्लीं तें प्रॉब्लम फिक्स करपाक. 25 वर्सां मागीर धोपरा चल्ल्या आनी आतां येतात फॉर रिप्लेसमेंट. सो रिचर्ड हेडली तुमी आयकलां आसतलें, हू इज द फेमस न्यूझिलंड बॉलर, फास्ट बॉलर म्हणून. बिकॉज ऑफ कंटिन्युअस फास्ट बॉलिंग तो फुडलो पांय लोडिंग करून 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 एटलीस्ट 50s लायक ही वॉज ऑपरेट फॉर अ नी रिप्लेसमेंट. But can they go back to sports again? Back to sports, not cricket, but back to low demand activity. For example, hiking allowed. Suppose जे फॉरेनर्स आसा तांकां हायकिंग करपाक ते चडटात. टेनीस खेळप अलाउड आसा. म्हजे स्वता पेशंट आसात, 1 or 2 फॉरेनर्स आर देर लायक ऑपरेट 12 वर्सां पयलीं लायक स्टील नाव दे प्लेइंग टेनीस ऑन रेग्युलर बेसीस. 12 वर्सां जाली, जॉयंट इज स्टील प्रिजर्वड. आनी वॉरंटी आसता. वॉरंटी म्हणल्यार ऑन एन एवरेज द कंपनी डजंट गिव एनी वॉरंटी, बट वी नो ऑन एन एवरेज ताची सर्वायवल रेट आसता. So roughly around 20 years survival rate is roughly close to 90-95%, which is very good. 20 वर्सां roughly on an average. सो खंयच्या मनशाची 2दा नी रिप्लेसमेंट करपाक रिविजन म्हणटा ताका जाता. सपोज फर्स्ट पयलीं जॉयंट घातिल्लो आसा तो सपोज 15-20 वर्सां धरा फॉर एक्झाम्पल तो फेल जालो, लूज जालो. फेल म्हणल्यार लूज जालो बेसिकली, विच इज कॉजिंग पेन फॉर द पेशंट. आनी तुमी एक्सरे केल्यार तुमकां कळटा एज अ स्पेशलिस्ट कितें प्रॉब्लम आसा. तो काडून यू कॅन पुट एनदर. ओके, तुमी जेन्ना कोणाक दीस ऑल्सो आय आस्क फॉर मेनी ऑफ द डॉक्टर्स की जेन्ना तुमी फर्स्ट टायम ब्रेक करता न्यूज की आतां हें करपाचें आसा, वॉट इज द वर्स्ट रिएक्शन यू हॅव नोटीस? नो, हांव म्हज्या हितून इन माय प्रॅक्टीस आय एम कन्झर्वेटीव. आय डो नॉट पुट इट अक्रॉस सारको तसो द वे ही एक्सपेक्ट्स. आय अंडरस्टँड द सेन्स ऑन युअर फेस. आय कॅन अंडरस्टँड की तुमकां गरज आसा काय ना. इफ आय टेल इट टू यू, तुमी यू विल एक्सेप्ट नो. सो आतां कितें आसता बेसिकली आय हॅव टू ऑल्सो बी फ्रँक तुमकां सांगपाक की बेसिकली तुमचो प्रॉब्लम कितें आसा आनी वॉट वील गिव यू फायनल रिलीफ. आय लीव द चॉयस टू यू. ओके. सो एज अ प्रोफेशनल इट इज म्हजो हक्क तुमकां सांगपाचो की लायक हो तुमचो प्रॉब्लम आसा, तुमकां टेम्पररी रिलीफ इनिसांव वखतलें. तुमकां वखदां जाय यू कॅन डू, तुमकां फिजिओ जाय यू कॅन डू, बट इफ यू वॉन्ट पर्मनंट रिलीफ दीस इज युअर ऑप्शन. नाव यू डिसायड. आतां केन्ना केन्ना कितें जाता, पेशंट म्हणटलो की दोतोर तुमी कितें म्हणटा वॉट इज द बेस्ट, देन आय टेल यू स्ट्रेट फॉरवर्ड तुमी हें करून घ्या, पार्शल नी आसूं किंवा टोटल नी आसूं, बिकॉज आय नो 100% तुमचो पेन वतलो. न्ही जाल्यार दोनूय जाता काय एका जागी? दोन्ही बरोबर करपाक मेळटा. गेली 12 वर्सां जाली वी आर डुईंग बोथ टुगेदर ऑल्सो. ताज्यो क्रायटेरिया आसता. समबडी लेस दॅन 70-75 years, हार्ट फंक्शनींग बरें आसपाक जाय, यू शूड बी फिजिकली फिट एंड स्ट्रॉंग एज वेल, जाल्यार मागीर दोन्ही बरोबर करपाक मेळटा. एका दिसाची सर्जरी ना, इट इज नॉट दिसाची, वी स्पीक इन कितल्या वरान जातली वॉट एवर. सो नॉर्मल नी रिप्लेसमेंट इन अ ट्रेन सर्जन खूब सर्जरी फॉर एक्झाम्पल करता, तुजी टीम फूल ट्रेन जाल्ली आसता. वी नॉर्मली फिनिश इन सर्जरी इन अबाउट हाफ एन आवर, 20 minutes 25 minutes हाफ एन आवर. ताच्या मागीर 15-20 मिनटां स्टिचींग ऑल द स्टफ अशें. पूण जेन्ना दोन्ही बरोबर करपाचें 1.5 वर मॅक्झिमम 2 वरां, बोथ नीज आर डन. आनी बेड रेस्ट फॉर? देर इज नो बेड रेस्ट. बेड रेस्ट नाच, प्रोटोकॉलूच ना. आतां सिंगल नी रिप्लेसमेंट करता आमी गेल्या 3-4 वर्सां एटलीस्ट मणिपाल ऑफ वॉट आय ऑफर इज 1 day स्टे. सकाळीं एडमीट जालो पेशंट, दनपार ऑर वॉट एवर टायम सर्जरीक घेतलो, अर्द्या पावण वराचें ऑपरेशन जालें, 2-3 वरां भितर मोमंट ही कम्स आउट ऑफ एनेस्थीसिया, तो पांय उबारपाक लागता. मोमंट तेणी पांय असो वयर उबारलो, ही इज अलाउड टू स्टँड. इमिडिएटली फिजिओ कम्स, मेक्स देम स्टँड, उबो करतलो, तांकां बसयतलो, पांय दवडून लायतलो 0 to 90 आनी इवन बियॉन्ड, आनी ऑल एक्सरसायज स्टार्ट. दुसऱ्या दिसा आउट ऑफ द हॉस्पिटल. दीस इज फॉर टोटल नी रिप्लेसमेंट. फिजिओ स्टार्ट रायट अवे विदीन 3 hours. ओके. जालें ऑपरेशन 2-3 वरां भितर लायक मुवमेंट स्टार्ट जालें की एक्सरसायज स्टार्ट. दॅट एक्सरसायज स्टार्ट जावप इज कॉल्ड फिजिओ. ओके. सो तें जालें आनी नेक्स्ट ही इज आउट ऑफ द हॉस्पिटल.
सो सकाळीं आयिल्लो मनीस दुसऱ्या दिसा दनपार म्हणसर जेवपाक घरा. हॉस्पिटल हय म्हळ्यार सकाळीं अशें न्ही, वी कॅन इवन प्रॅक्टीस समथींग कॉल्ड डे केअर आर्थ्रोप्लास्टी. म्हणजे सकाळीं एडमीट जावन ऑपरेट करून सांजचो ऑल्सो वी कॅन सेंड देम होम. बट द प्रॉब्लम इज इन्शुरन्स कंपनीज एट द मोमेंट आर नॉट सपोर्टिंग डे केअर सर्जरी. ओके. ऑर इफ समबडी इज पेईंग पॉकेटांतल्यान बोल्सांतले पयशे घालपाक रेडी आसा फॉर एग्जाम्पल, आनी ही इज अ गुड कॅन्डिडेट सारको फॉर हें, यू कॅन डू डे केअर. सकाळीं एडमीट कर, ऑपरेट कर इमिडिएटली, बाय इवनिंग कॅन गो होम, लेट इवनिंग. सो भिवपाची गरज ना. ओके. आतां तुमी नवीन रोबोटीक हे म्हणून आयिल्ले आसा. वील कम टू दॅट. हें हाडिल्लें आसा. सो आय एम ऑल्सो वंडरींग वॉट एक्झॅक्टली इज दीस. सो रोबोटीक सर्जरी. हय. सो हो जस्ट एक मॉडल बेसिकली दाखोवपाक म्हणून असो की हय जो तुमच्या हातीन आयिल्लो आसा, आनी हो इज अ मॉडल जो आतां आसा. ओके. सो त्या मॉडलान बेसिकली दाखयलां की दोपर कशें आसता. सो तोय मॉडल हांव घेता हातीन, दोपर कशें आसता. सो मे बी ऑन द कॅमेरा नॉर्मल दोपर अशें आसता. हें वयलें हाड, सांगेचें हाड, हें सकयल पांयाचें हाड, आनी ताज्या मदीं जॉयंट आसता. ओके. आतां जॉयंटान कितें आसता मुख्य म्हणल्यार ही धवी दिसता न्ही, ही कार्टिलेज आसता. आनी मागीर कार्टिलेज वयरूय आसता सकयली आसता. भितर 2 कुशन आसता. दे आर लायक सी शेप स्ट्रक्चर्स, सीच्या आकारान असतात. मदीं लिगामेंट आसता. ह्या लिगामेंटाचें नांव आसा ACL म्हणटा ताका. आनी फाटल्यान आनी एक लिगामेंट आसता PCL. ओके. सो आनी सायडीक 2 आसतात. सो 4 लिगामेंट, कार्टिलेज आनी 2 कुशन. हें नॉर्मल आसता. झडटा कितें? सो जेन्ना हें वता, गादी वता, फॉर वॉट एवर रिजन, कसलेंय रिजन, कारण कितें आसूं, मागीर इंजुरी जाल्ली, हें लिगामेंट तुटिल्लो, कुशन तुटिल्लें, कितें जावं, ही जेन्ना गादी झडटा आनी धोपर कंप्लिटली अशें जाता ऑन दीस मॉडल. ओके. कंप्लीट जाल्ली, गादी गेली, जल्ली वॉट ताका म्हणटा आर्थरायटीस. धोपर जाल्लें. कारण कोण बी अनेक कारण, इन्फ्लामेटरी आर्थरायटीस, रुमोटॉयड, ऑस्टिओ आर्थरायटीस, कसलेंय कारण आसूं, पूण तें धोपर जावप आनी मागीर धोपरान पेन जावप आनी परतें उदक भरप, सुजाप, ताका म्हणटा आर्थरायटीस. आनी ताका तेन्ना मागीर जेन्ना आमी रिप्लेस करता तेन्ना आमी कितें करता, बेसिकली त्या धोपराक एक्चुली आमी कट करून भायर घालना. आमी खुबशे लोकांक समज आसता की आमी कट करतना भायर उडोवन दुसरें धोपर घालता. इट इज एक्चुली अ रिसर्फेसींग. तो जॉयंटाची बदली करून वयल्यान एक अशें एक शेल बसोवप. ओके. एक शेल वयर बसलें आनी एक पार्ट सकयल बसलो. हाका रिसर्फेस करप आनी मेटलचो, धातूचो असो पार्ट घालप, ताका म्हणटा रिप्लेसमेंट. लोकां तें रिप्लेसमेंट म्हणून काडून दुसरें खुबशे लोकांक आसता. आनी आमकां आतां आमच्या क्लिनिकान येवन प्रश्न सांगता, दोतोर तुमी हें काडटले आनी भायर उडयतले आनी दुसरो घालतात. ना, तशें कांय करनात. इट इज रिसर्फेसींग. ओके. ताका म्हणटा टोटल नी रिप्लेसमेंट. किंवा बारीकसो जर पार्ट केलो, एकूच पार्ट जर आमी चेंज केलो, एकूच दोपर जाल्लो, एकूच पार्ट जाल्लो, ताका म्हणटा पार्शल नी रिप्लेसमेंट. ओके. सो 2 तरेचे, एक पार्शियल टोटल आसता, पार्शल आसता, आनी एक पटेला म्हणून आसता हांगा फुडें वाटी आसता. हांगा दाखोवना मॉडलाचेर. तुमकां तेंय चेंज करूंक मेळटा, बट दॅट इम्प्लांट इज नॉट अवेलेबल इन इंडिया एट द मोमेंट. आशिल्लो पयलीं, वीच हॅज बीन रिकॉल्ड फॉर सम रिजन, बिकॉज ताका डिमांड चड ना. सो एज ऑफ नाव धोपरान टोटल नी म्हणून आसा. हाका म्हणटा टोटल नी. सगळी फूल सर्फेस चेंज केली. आनी पार्शल नी आसता, एक बारीकसो पार्ट एका वाटेन चेंज केलो. तो मागीर ह्या वाटेचो आसूं किंवा ह्या वाटेचो आसूं, जो जाल्ला तो. हें आतां मणिपाल हॉस्पिटलान जाता. हय, दोनापावल हॉस्पिटल. रोबोटीक आतां सद्या आसा कितें, वॉट इज दॅट? तुमी केन्ना रोबोट बी यूज? सो हय, सो आतां आय बीन फॉर्च्युनेट लायक नॉट टू यूज रोबोटीक. गेले 1.5 वर्स जालें. फर्स्ट रोबोटीक सिस्टम हांवें जी अरेंज करून हाडिल्ली मणिपालान, दॅट वॉज 1.5 वर्सां पयलीं. 2 फावटी हाडिल्ली, नोव्हेंबरान आनी डिसेंबरान 2023 सालान. दॅट वॉज अ कोरियन रोबोटीक सिस्टम. ताज्या मागीर लायक 2 म्हयने पयलीं आय गॉट आनी एक रोबोटीक सिस्टम. फरक कितें आसा रोबोटीक म्हळ्यार? सो कितें 4-5 कंपनी आसा हू आर ऑफरींग रोबोटीक सिस्टम. तितून कितें जाता, थोड्या सिस्टमान सिटी स्कॅन आनी MRI पयलीं करचो पडटा, थोड्या सिस्टम करपाची गरज पडना. बट इन शॉर्ट कितें जाता, तो जॉयंट कसो बसोवपाचो हें तुमकां फायन ट्युनिंग करपाक मेळटा युजींग द रोबोटीक सिस्टम. सो अशें न्ही की रोबोटून सगळें करता, ना, सगळें प्लॅनिंग करचें पडटा बाय सर्जन. म्हणटा दोतोर सुशेगाद कॅबिनान बसना, तशें करपाक मेळना. वीच इज डन इन एबडॉमिनल सर्जरीज, वेरीन सर्जन सेपरेट एका कॉन्सोलाचेर बसता लायक अ व्हिडिओ गेम, आनी ही कॅन मूव द आर्म्स ऑफ द रोबोट पोटा भितर. तशें करपाक मेळटा. हय, ऑफकोर्स दॅट्स दा विंची रोबोटीक सिस्टम. इट इज इन एबडॉमिनल सर्जरीज, रोबोटीक एबडॉमिनल सर्जरीज. पूण आमच्या रिप्लेसमेंटान नी आसूं किंवा हीप आसूं तशें ना. आमकां सगळें धोपर बी ओपन करचें पडटा आनी युजींग रोबोटीक सिस्टम एसिस्टन्स घेवन वी कॅन फायन ट्यून. सो फायन ट्यून म्हळ्यार कितें, हो जॉयंट जो बसिला, फॉर एग्जाम्पल लेट्स टेक आतां हो वयलो पार्ट, हो जो वयलो पार्ट बसिला, हो हांव कसो बसूं,
हो हांव असो बसो 1 मिनट वयर बसो टर्न करूं रोटेट करूं हें सगळें म्हाका करपाक मेळटा ऑन अ कंप्युटर स्क्रीन. ओके. आनी तें करून मागीर फायनली आय कॅन डिसायड वॉट इज द मोस्ट ऑप्टिमम पोजिशन ज्या हितून ती इम्प्लांट बसपाक जाय फॉर दॅट पर्टिक्युलर पेशंट. पेशंटा फायदो कितें जाता दोना भितर? सो तुमकां जी बॅलन्स मेळटलो धोपराचो जो बॅलन्स म्हणटा तो बॅलन्स म्हणून एका म्हणटा बॅलन्स. जॉयंट असो मातसो हालता असो हालता असो न्ही की सापळो कसो असो हालता दॅट इज अ इम्बॅलन्स न्ही. तो जॉयंट थ्रू आवट तुमचो नी बेंडिंगान सगळ्या कडेन सारक्या वाटेन बॅलन्स आसपाक जाय. सामको लूज आसपाक जायना जाय इतलो आसपाक जाय. दॅट बॅलन्स यू कॅन अचीव 100% क्लोज टू 100% विथ अ रोबोटीक सिस्टम. जे नॉर्मली विथ अ कन्वेन्शनल सिस्टम म्हणजे आमी जे नॉर्मली करता इट इज पॉसिबल ना, शक्य ना. विथ रोबोटिक्स तें एक जाली. दुसरी गजाल कितें जालां गेल्या 15 वर्सान जो पयलीं कॉन्सेप्ट आशिल्लो ताका म्हणटाले मॅकानिकल अलायनमेंट. म्हणजे हिप जॉयंट आमचो वयलो धोपर आनी एंकल जॉयंट हें सगळें जर फॉर एक्झाम्पल जर पळयलें एक लायन जर आमी ड्रॉ केली ताका म्हणटा एक एक्सीस मॅकानिकल एक्सीस. सो कॉन्सेप्ट आशिल्लो गेल्या 40-50 वर्सान की जॉयंट जो आमी बसयता शूड बी एट रायट एंगल टू द एक्सीस. दॅट वॉज अ कॉन्सेप्ट. सो तुमचो पांय जन्मता फॉर एक्झाम्पल वांकडो जरी आशिल्लो तरी पूण मागीर आमी सरळ करपाचो. सो आतां पेशंट पयलीं कितें जातालें की धोपऱ्या वांकडे आसा दोनी धोपरां वांकडी आसा भितरल्या वाटेन वांकडी जाली किंवा भायल्या वाटेन वांकडी. फायनली आय वील गिव यू एज अ सर्जन वॉट स्ट्रेट नी. सो दॅट वॉज द कॉन्सेप्ट. सो दिसपाक कॉस्मॅटिकली बरें दिसतालें की अरे वांकडो पांय आशिल्लो ऑपरेट केलो सरळ जालो आनी हे लूक सो नायस अशें दिसता. बट खुबशे हें कितें जातालें केसीन कितें जातालें पेशंट हॅपी नासतालो खूश नासतालो. कित्याक गेली 50-60 वर्सां लग्न तो चलतालो पोंगे पांय घेवन और पांय भायर घेवन स्प्रेड जाल्ले ताका म्हणटा नॉकनीस आनी सडनली यू मेड हिम स्ट्रेट. सो ही इज नॉट यूज टू इट. संवय ना ताका 60 वर्सां आनी यू पुढे जॉयंट ना यू सिंग अरे 100% करेक्शन आहा म्हणजे पळय 0 डिग्री गेला सारकें म्हजें एंगल आसा सारकें आसा. सो ताका लागून डिससॅटिस्फॅक्शन लेवल चड आशिल्लो आनी दॅट वॉज टू ट्यून ऑफ ऑलमोस्ट 20% इन इंटरनॅशनल रजिस्ट्री. तें इम्प्रूव करपाक हें सगळें चालू जालें रिसर्च चालू जालो आनी गेल्या 15 वर्सान आतां स्ट्रॅटेजी चेंज जाली आनी नाव मोर एंड मोर सर्जन्स आर डुईंग पर्सनलायज अलायनमेंट. सो पर्सनलायज म्हणल्यार कितें तुमचो जर पांय पोंगो आसा ट्राय टू अचीव बॅलन्स युजींग रिप्लेसमेंट युजींग रोबोटीक सिस्टम किंवा आनी कितें वॉट एवर. बट तोच दी तो वांकडो पांय सामको सरळ करपाची गरज ना. जसो आशिल्लो तसो त्या पोजिशनान फीट करपाचो इम्प्लांट. सो दॅट इज पॉसिबल ओन्ली युजींग अ रोबोटीक सिस्टम नाल्यार पॉसिबलूच ना. युजींग अ नॉर्मल आमी जे ओपन करता रेग्युलर बेसीस तितून पॉसिबलूच ना. शक्यच ना की डू फंक्शनल करपाक मेळटा बट इज व्हेरी डिफिकल्ट बिकॉज यू कॅनॉट टेल की हांव कसो प्लेस करता कितल्या डिग्रीन. कॉस्ट वाडटलो हे रोबोटिका लागून? वाडपाक जाय डेफिनेटली बिकॉज रोबोटीक सिस्टम्स आर एक्सपेन्सिव. वाडलो कॉस्ट? ना आमी जे केल्लें लायक ऑल आय यूज लायक फ्रॉम द कंपनी. सो एज अ डेमो वी ऑफर्ड. सो पेशंटाक पे करपाक गरज पडना. बट तुमी इंट्रोड्यूस करता जेन्ना आमी इंट्रोड्यूस करतले ऑफकोर्स बिकॉज वी आर ट्रायींग जेन्ना पॉसिबिलिटी जातली फाल्यां जाल्यार डेफिनेटली कॉस्ट वाडटलो. आणि दिस इज ऑल इन्शुअर्ड न्ही? फाल्यां नी रिप्लेसमेंट आसा पळय इट इज प्रॉपरली इन्शुअर्ड बाय जनरली जॉयंट रिप्लेसमेंट इन्शुअर्ड. आनी आतां आय थिंक खुबश्यो प्रायवेट इन्शुरन्स कंपनी आतां रोबोटीक ऑल्सो दे हॅव स्टार्टेड इन्शुरींग. गव्हर्मेंट कंपनीज आर नॉट इन्शुरींग एज ऑफ नाव बट आय एम शुअर फाल्यां तें करतले बिकॉज तें सगळ्या कडेन जातलो. आतां इफ यू गो टू नेबरिंग प्लेस कोल्हापूर देर आर 3 रोबोटीक सिस्टम्स ओवर द लास्ट 2 years. गोंयान ना बट देर अ टायम गोवा नीड्स अ सिस्टम येतली आज नाल्यार फाल्यां येतली डिफरंट सिस्टम. सो बट नेबरिंग सडनली इज गॉट 3 रोबोटीक सिस्टम्स. नेक्स्ट मागीर इज पुणा आनी बॉम्बे आनी बेंगलोर. सो तुमी हांगा येवच्या पयलीं की गोंयान हें सगळें येवच्या पयलीं लोक मुंबय बी वताले हें करून घेवपाक? खूब पयलीं 15-20 वर्सां पयलीं मुंबय वताले. थोडे लोक वता सगळे वचनाले थोडे लोक थोड्या प्रमाणान वताले बिकॉज तेन्ना भंय आशिल्लो की रिप्लेसमेंट म्हणल्यार कितें येदी व्हडली सर्जरी जातलो काय ना. म्हज्या टायमार म्हज्या ट्रेनिंगा टायमान पेशंट ऑपरेट जावन 7 दीस एडमीट उरतालो हॉस्पिटलान. 2 दीस प्लास्टरान उरतालो. पांयांक प्लास्टर आसतालो. ताच्या मागीर लायक फिजिओथेरपी सुरू जाताली. ताच्या मागीर 7 दीस एंटीबायोटीक चालू आसताल्यो. सो दीस वॉज द टायम जेन्ना हांव ट्रेन जाता 20 वर्सां पयलीं. आतां वी आर डुईंग डे केअर आर्थरोप्लास्टी इमिडिएट नी बेंडिंग इमिडिएट 2-3 वरां भितर उबो रावपाचो. प्लास्टर इज आउटडेटेड कांयच ना कोणूच करना. सो इतलो ट्रान्सफॉर्मेशन चेंज जाल्लो आसा न्ही. सो तो फरक आतां लोकांक दिसून आयिल्लो आसा. सो ताका लागून आतां भायर वचपाचें प्रमाण कमी जाल्लें. आतां गोंयांतले जे पेशंट भायर वता थोडेशे वता सर्टन ब्रॅकेट वता गेल्या 2-3-4-5 वर्सान इज बिकॉज रोबोटीक सिस्टम्स अवेलेबल ना. तो थोडोसो एक क्रावड आसा. दॅट सेगमेंट प्रॉपरली इज गोईंग बिकॉज हांगा अवेलेबल ना. आतां कोणालो चलो बेंगलोर आसा बॉम्बे आसा कॉर्पोरेट हितून आसा आनी दे ऑलरेडी हें. सो रोबोटीक इंडियान येवन म्हाका दिसता 5-7 वर्सां जालीं. हॅज बीन देर इन द मेट्रोज. पुण्या पयलीं सुरू जालो आनी मागीर डिफरंट प्लेसीस. बट आतां लायक आय थिंक प्रॅक्टिकली इट शूड बी एवरीवेर. दुखता? इट इज पेनफूल सर्जरी? सो तें अगेन आतां कितें जालां की आतां एनएसए टॅक्निक्स इम्प्रूव जाल्या. सो खुबशे ब्लॉग्स आनी खुबशे कितें आयिल्लें आहा प्रोटोकॉल चेंज जाल्ले आसा. ताका लागून फर्स्ट 24 to 48 hours फर्स्ट क्लास
फॅन्टास्टीक. ताका लागून विदीन 2-3 वरां भितर आमी उबें करप, चलोवप, बँडींग करप आनी पेशंट स्टील कम्फर्टेबल पॉसिबल जाल्लें आसा, शक्य जाल्लें आसा. सो तें ताज्या मागीर जेन्ना पेशंट घरा वता, 3-4-5 दिसा मागीर सूज येवपाक लागता, तेन्ना मातसो पेन सुरू जाता. सो ताका लागून पेशंट पेन किलर्स घेवन वतलोच एनीवेज. प्लस खुबशें आयसींग करचें पडटा. आयसींग इज व्हेरी इम्पॉर्टंट. आयस पॅक्स, एक बरो सिलिकॉन आयस पॅक घेवन मदीं मदीं आयसींग करीत रावपाक जाय. कितले दीस उरता दूख सगळ्यांची सेम नासता, प्रत्येकाला थ्रेशोल्ड डिफरंट आसता. कोणाक चड दुखता, कोणाक कमी दुखता. पूण ऑन एन एवरेज 2-3 वीक्स मातसो पेन आसतलो, 2-3 म्हयने मातसो हांगा ते किरकोळ पेन आसतलो. सो कावन्सिलींग ऑफ द पेशंट व्हेरी इम्पॉर्टंट. सडनली तुमी एक्सपेक्ट करूं नाका कॅटरेक्ट की दोळ्यां घातलें आनी मागीर सडनली युआर ऑल रायट आनी फक्त 1 म्हयनो ड्रॉप घालपाक, तशें ना. हांगा फिजिओ करची पडटा, दोपरान चड करची पडटा. नी रिप्लेसमेंट, हीप रिप्लेसमेंट व्हडलीशी फिजिओ ना. सो जनरली हीप रिप्लेसमेंट पेशंट कितें आसतलें, मोर सॅटिस्फायड, फास्टर आसतलें. नीक मातसो टायम वता. पूण आय थिंक 2-3 म्हयन्याचो बरो जर व्यायाम केलो जाल्यार युजली पेशंट्स आर व्हेरी गूड. हीप रिप्लेसमेंट कित्याक करची पडटा? अगेन सेम कारणां आसता. ऑस्टिओआर्थरायटीस, तो काय जॉयंट जावप, तो बॉल आनी सॉकेट जॉयंट आसता. हां, वसन आसता, बॉल आसता आनी सॉकेट आसता. हां, ताजी काटलेश केन्ना केन्ना वता. ती कशी वता? कारणां आहा ताजे. अगेन आर्थरायटीस, रुमॅटॉयड आर्थरायटीस. ताका एक्सेस आसा? ताका कितें Exercise एक्सरसायज आसा, पूण रुमॅटॉयड आर्थरायटीस जाल्यार मागीर जॉयंट डॅमेज करतलोच. न्ही, पूण एवॉयड करपाक जेनेटिकली जनरली हीप आर्थरायटीस इंडियान जनरली प्रमाण कमी आसा. ऑस्टिओआर्थरायटीस म्हणजे वया प्रमाण डबर जारप जें म्हणटात न्ही, वचप, दॅट इज मोर इन द युरोपियन पॉप्युलेशन. दॅट इज इंडियन तितलें व्हडलें ना प्रमाण. पण इंडियन प्रमाण चड आसा एव्हॅस्क्युलर नेक्रोसीस, ब्लड सप्लाय कट ऑफ जावप. सडनली ब्लड सप्लाय चडशे 50% लोकांनी लेकिन फॉर सम रिजन कट ऑफ जाता आनी कॉज नासता. आनी थोड्या तुमकां हितून केसीस तुमकां कॉज मेळटा. कळटा कशें दुखपाक लागता, पेन जातलो आनी चलतना कूट येतली. ओके, तो लंगडोन येतलो. डू एन एक्सरे, कळटलो. केन्ना केन्ना एक्सरे दिसना, तुका MRI करचो पडटा. बट MRI विल शो यू सो एन सो प्रॉब्लम आसा म्हणून. सो दॅट इज ऑल्सो डे लॉंग काय डे केअर वाला? हय, सो तितून आतां इम्प्रुवमेंट जावपाक लागला. सो मे बी 1-2 days आय थिंक लायक पेशंट आउट ऑफ द हॉस्पिटल. ते तुमी करता? हय, हीप रिप्लेसमेंट, नी रिप्लेसमेंट, हीप रिप्लेसमेंट, रिविजन, हीप रिप्लेसमेंट, रिविजन, नी रिप्लेसमेंट. भायले टुरिस्ट बी येता. आतां मेडिकल टुरिजमाचें उलयता आसतना अशें कोण आयिल्ले बी आसा फ्रॉम फॉरेनर? मेडिकल टुरिजम फॉरेनर आयल्या, पूण क्वचित हियर एंड देर अशें जे लोक हांगा रावता, गोंयांत रावतात, जांकां लागनी युकेन लॉंग वेटिंग लिस्ट आसा 2-2 वर्सांची. सो ते पेशंट तशें आसता. युकेन 2-2 वर्सांची वेटिंग लिस्ट? इट्स अ गव्हर्मेंट सेटअप न्ही, NHS न्ही. अच्छा, आय वर्कड इन NHS, सो आय नो वॉट आर द प्रॉब्लम्स ऑफ NHS. 2 वर्सां रावपाक? 1-2 years गेलो तुगेलो न्ही? हय, बट तेंची वेटिंग लिस्ट इतली आसा न्ही. ओके, आमी इंडिया वायट म्हणटा, इंडियन 100 times better. इंडिया 100 times better. आनी सगळें हांगा कितें सांगा ऑप्शन आहा तुमकां की तुका जर गव्हर्मेंटान जावंक ना फॉर सम रिजन, यू कॅन डायरेक्टली 1-to-1 यू कॅन गो टू अ प्रायवेट प्रॅक्टिशनर एंड फिनीश इट. थंय कितें जाता, इट इज सुप्रिमली एक्सपेन्सीव. ओके, कॉस्ट ऑफ एनी सर्जरी, लेट्स से रिप्लेसमेंट फॉर एक्झाम्पल जर गेल्लें दोपर किंवा हें, इज 8 to 10 times मोर. जे हांगा 2-3 लाखान ऑपरेशन जाता तें थंय 18-20 लाख रुपया आसता. म्हणून ते हांगा येता खूब फावटी. म्हणजे दॅट वॉज अ कॉन्सेप्ट की इंडियेन या करून घ्या, उरलेले खुबशे लोक मेडिकल टुरिझम एस्पेशली मेट्रो लेवलार भरपूर जाता, बिकॉज इट इज डर्ट चीप फॉर देम एज कम्पेर्ड टू द फॉरेन कॉस्टिंग. सुटयेची सुटी जाली, ट्रिटमेंटूय जालें आनी प्रिटी गूड सर्विसीस लायक इन इंडिया. आतां जो कॉर्पोरेट स्टार्टअप जर पळयलो, इज 100%. इंटरनॅशनल स्टँडर्डाक जर कंपेर करीत न्ही, आतां मणिपाल हॉस्पिटलाचेच घेवया बिकॉज बाकीच्यांचे कोण ना रिप्रेझेंटेटीव, जाल्यार आवी इंटरनॅशनल स्टँडर्ड कॉम्पेटेबल? म्हाका दिसता 80-90% ऑन पार तांचे भशेन. फ्रॉम माय प्रॅक्टिकली एवरी इयर आय गो हियर एंड देर विथ XYZ सर्जन इन द वर्ल्ड. कधी जर्मनी गेलो किंवा आनी गेलो. सो आय कीप ऑन गोईंग टू सेटअप्स एंड ऑल. जनरली वी आर 80-90% देर. मे बी 10% फरक कितें आसतलो की थंय दे हॅव बजेट आनी दे कॅन ब्रिंग इन एनी टॅक्नॉलॉजी रायट अवे. जो आमकां मातसो लायक बिकॉज ऑफ बजेटींग वी आर मातशें फाटीं फुडें आसता, बिकॉज वी हॅव टू ऑल्सो थिंक इन अ प्रायवेट सेटअप. मागीर तांकां आसता की रिटर्न ऑन इन्वेस्टमेंट कशें आसतलें. सो तो मातसो प्रॉब्लम जाता. अदरवायज जनरली लायक एवरीथींग इज ऑन पार. स्टँडर्डायज्ड, इंटरनॅशनल स्टँडर्डायज्ड. जॉयंट सेम्स, जॉयंटू जर उरलें जॉयंट सेम्स, तितून कांयच फरक ना. दे आर ऑल सेम कंपनीज. जॉयंट सेम, ताका जे कवरींग करपा सिस्टम ती सेम, रोबोटीक सिस्टम आतां ज्यो आसा त्यो सेम, जे टाके मारता, जे पोत मारता भितर, एवरीथींग सेम. आजकाल लायक 80% ऑफ द केसीस लायक डोंट इवन पुट स्टिचीस ऑन द स्कीन. वी यूज अ गम, ग्लू येता ऑफ जॉन्सन कंपनी येता, एथिकॉन कंपनीचे. सो ग्लू वापरता आमी. नथींग ग्रेट, व्हडलें कांय ना भितर, जस्ट एक ग्लू कशें येता, एक मॅश कशें येता. स्कार उरतलो, सिंगल स्कार उरतलो, बट एडवांटेज कितें की बेसिकली यू कॅन बेद ऑन इट, न्हावपा मेळटा रायट अवे. यू आर सिलींग द वोंड कंप्लिटली. तुका हेडेक ना की लायक ना फाल्यां मातसो हांगा ते ओपन आसा, क्लोज आसा, कांय ना. सो कॉस्टिंग हय. आनी अशें न्ही की आतां आमी सुरू केलें, 3 वर्सां जालीं ताका आतां.
जे आतां ग्लू आयिल्लें आसा म्हणजे ते गम जे आयिल्लें आसा इट्स अ व्हेरी सिंपल थिंग. सो आजकाल लायक हें सगळें बिकम व्हेरी इजी. आमी पॉडकास्ट लेट केला नाल्यार आमी 3 वर्सां फाटीं खबर आसता आशिल्ले. वॉट इज अ ड्रीम ऑफ एनी रिप्लेसमेंट सर्जन? आय थिंक ड्रीम प्रत्येकाची डिफरंट आसतली. बट म्हाका जर विचारलें जाल्यार डेफिनेटली लायक वॉट इज ऑफरींग एट द मोमेंट इन द वर्ल्ड लायक यू ब्रिंग इट लायक क्लोज टू युअर पीपल. जे म्हजें चिंतप अशें आसता की लायक वॉट जर्मनी इज डुईंग वाय नॉट आय कॅन ऑफर इट. आनी टू अ ग्रेट एक्सटेंट लायक आय कॅन ऑफर इट. टू अ ग्रेट एक्सटेंट मे बी लायक हियर एंड देर थोडशे गोश्टी लायक आमकां मेळत न मेळत बट अदरवायज वी कॅन ऑफर. आनी सेकंडली सोयीस्कर करप, पेनफूल करूं नाका. सो म्हजे फिजिओस आसा लायक आय टेल देम लायक करून घे व्यायाम प्रॉपरली बट डोंट मेक इट पेनफूल. कित्याक सांग पेशंटचो जो एक्सपिरियन्स आसता फ्रॉम द टायम तो दोतोराक मेळटा टू द हॉस्पिटल स्टे, फायनान्शियल पार्ट जालो प्लस तो भायर वता, इट शूड बी हास्यास्पद आसपाक जाय. मागीर ताका बरें दिसपा न्ही फायनली. जालोच मागीर तो आपलो एक्सपिरियन्स शेअर करतलो की बाबा लायक अरे करून घ्या लायक सगळें. हय. सो यू डोंट मेक इट मोर पेनफूल. ओके. द मोर पेनफूल देन यू वील ऑल्सो मागीर येवपाना न्ही मागीर बाकीच्यांकूय दिसता ताका त्रास ताका लागून हें सगळें प्रोटोकॉल चेंज जाल्लें आसा. बेगीन मोबिलायज करप, फटाफट तांकां पांयाचेर हाडप आनी चलप वलप हें सगळें जाल्लें आसा. सो दॅट लायक यू मेक द पेशंट इंडिपेंडंट फास्टर. सिटी वर्सीस गांव पळय गांवच्या लोकांक कमी आसा सिटीचे चड आसा तशें कांय ना. म्हाका गांवांत भरपूर प्रमाण आसा पण कितें आसता मातसो भंय आसता लायक फाटीं फुडें यो जातलें जावपाना ताका लागून. रिमोट गांवांनी सुद्दां लोकांक नी रिप्लेसमेंट. हय आतां म्हजे कडेन लायक खुबशे पेशंट लायक हांगाचे येता वाळपय आनी सांखळी त्या परिसरांतले, सावड्ड्या, कुडचड्या वयले तशें. अशेंच न्ही फक्त पणजेचोच पेशंट ऑपरेट जाता किंवा म्हापशां मडगांवचो जाता अशें ना. ना ते लायफस्टायल चेंजीस आसता ते खुबशे जाण कुळागरांत बी काम करता. कुळागरांत काम करून शेतान काम करून लायक बसोन पांय दवरून बसप, माणे घालप सगळें ताका लागून लायक दोतोर जराब चड जाता हें प्रमाण. माणे घातल्यार दोपर चडता अशें न्ही पूण डीप नी बेंडींग एक्टिविटीन लायक लोड चड पडटा आनी ते तुमी कंटिन्युअसली करीत रावले 50-60 वर्सां जाल्यार डेफिनेटली लायक जरपा प्रमाण चड जाता. रामदेव बाबाचें आयकुवप काय ना. आयकपाचें डेफिनेटली. फ्लेक्सिबिलिटी तो ही स्पीकिंग ऑन द फ्लेक्सिबिलिटी ऑफ द जॉयंट. सो तो पार्ट एज अ योगा पार्ट डेफिनेटली इज व्हेरी गुड. योगा ना करप अशें ना, योगा करप मुद्दाम. खुबशे जाण म्हणटा तूं मांडी घालून जमनीर बस बरें तुगेलें फ्लेक्सिबल जाता. सो ताका नीचेर काय जनरली काय जावपाना. बरें पडटलें काय वायट पडटलें? ना मांडी घालून बसल्या म्हणून काय प्रॉब्लम जावपाना. तुमचे मसल बरें आसा पण तुमचे लठ्ठपणा जर आसा, ओबेसिटी आसा आनी तुमी मांडी घालून बसता, इतलो लोड मागीर घेता दोपराचेर आनी मागीर परतो उठटा तेन्ना मागीर प्रॉब्लम जावं शकता. हां सारकें. ना हरशीं तूं मांडी घालता तुजो धड धाकट सारको आसा आनी सडसड सकयल बसतना उठटा तेजे मागीर मसल्स बरें आसा. सो मांडी घालली म्हणून धोपड झडतलें अशें काय ना. नॉर आय टेल माय पेशंट्स ऑल्सो की मांडी घाल आफ्टर ऑपरेशन ऑल्सो मांडी घाल म्हणटा तांकां. आफ्टर ऑपरेशन हय प्रोवायडेड लागून तूं इतलो बँड करून दाखय. आतां हो जॉयंट जो आसा हो जवळपास डिफरंट कंपनीज पूण जवळपास दीस जॉयंट जो आहा हो जवळपास 135-140 डिग्री बँड जावपाक जाय. ऑल जॉयंट्स हाय फ्लेक्शन म्हणटा तांकां. दे कॅन बँड टू 135. प्रोवायडेड पेशंट ऑल्सो एक्सरसाइज करून इतलो बँड करून दाखोवपाक जाय. ताजेर आसता. सपोज ताणें लायक 125-130 जर बँड केलो जाल्यार इजिली मांडी घालतलो. इजिली घालतलो. आनी मांडी घालो म्हणून तूं जॉयंटा लायफ कमी जातली अशी ना. हां तशें कांय ना. चड वापरप ना अशें बी तशें कांय ना. लायक 5 किलोमिटर एवरी डे चलोन ऑन एन एवरेज इट शूड लास्ट 15-20 years. 5 किलोमिटर एवरेज चल ऑन एन एवरेज म्हणजे सायकलीन ताची ऑलरेडी टेस्टिंग केल्ली आसता. सो यू रिकमेंड चलपाचें. वॉक एवरी डे वॉक आमकां लायट स्पोर्ट्स टेनीस खेळो, बॅडमिंटन खेळो, टेबल टेनीस खेळो जनरली काय जावपाक जायना. वर्सां काय जावपाक जायना. आंगान मातसो मोठो आसल्यार मातशें ओबेसिटी हा मातसो वेट आसा चड आसा जाल्यार मागीर डेफिनेटली मातसो जॉयंट लूज जावपा चान्स प्रमाण लॉंग टर्म 10-15 वर्सां मागीर चान्स चड आसतलो. आनी हाडांची काळजी घेवची पडटा. ऑस्टिओपोरोसीस जर ते पोकळ आसा बिकॉज जॉयंट जो आमी करतात नॉर्मली वी नॉर्मली फिक्स विथ अ बोन सिमेंट. सो तें लुजनींग जावपा चान्स प्रमाण चड आसता इफ वजन चड आसा ओबेसिटी. आनी दुसरी गजाल सपोज ओबेसिटी बेसिकली आनी हाडां पातळ जाली ऑस्टिओपोरोसीस हय. सो ताका लागून ताची काळजी घेवपाची म्हणजे कॅल्शियम्स, विटामीन डीज आनी प्लस हाडां घट करपाच्यो इनिसांव आयिल्ल्यो आसा. 6 म्हयने एक आसतात समाड ऑन डेली बेसीस. सो एक स्कॅन आसता डेक्सा स्कॅन. तो डेक्सा स्कॅन केलो की अंदाज येता की बेसिकली तुजी हाडां कितली पातळ आसा. त्या प्रमाणे मागीर योर ऑर्थोपेडिक सर्जन कॅन टेलर द ट्रिटमेंट. सो नी रिप्लेसमेंट सर्जरी ऑर नी सर्जरी पर नी जी झडता इफ नॉट जेनेटिकल इट कॅन बी एवॉयडेड. हय जर बाकीचे जर तुमकां आजार कांय ना इन्फ्लामेटरी आर्थरायटीस आनी अशें जाल्यार जनरली लायक बरी काळजी जर घेतली तुमी आनी वजन जर शेक दवरलें आनी मसल एक्सरसाइज रेगुलरली केली जनरली तुमकां कांय प्रॉब्लम जावपाक जायना. जें आमकां देवान दिलां विथ दीट वी शूड बी एबल टू कंटिन्यू अंटील आवर लास्ट ब्रेथ. ओके. आनी जर जालें जाल्यार दोतोरा कडेन वचपाचें. दोतोर इज एट मणिपाल हॉस्पिटल दोना पावला. अपॉयंटमेंट घेवन येवची पडटली.
ओके, पूण आय होप कोणाक फर्स्ट टायम कोणाचो बिझनेस जावचो न्ही सो आमी धरता, कारण कोणाक जावचें न्ही आनी तांणी थंय पावचें न्ही, पूण अनएवॉयडेबल आसता खूब फावटी की जाता. सो जालें की दीस इज अ सोल्युशन. आनी खुबशे जाणांक दिसता, आमी क्लॅरिफायींग अगेन, खुबशे जाणांक दिसता की ती खूब पेनफूल आसूं शकता, आपूण बेड रिडन उरतलो म्हयन्याचे म्हयने, तें दॅट्स अ मीथ. तशें काय ना. खुबशे लोकांक दिसता की बेडान कितली उरतलो. कालूय हांवें पेशंट ऑपरेट केलें, ती म्हाका विचारतली दोतोर बेडान कितली उरतलो. हांवें म्हणलें बेड रेस्ट अजिबात ना, ऑपरेट इमिडियटली चलाप, स्टार्ट एक्सरसायजींग, स्वता वॉकर घे आनी गो टू युअर वॉशरूम, आपले रेग्युलर एक्टिविटीज करीत राव. ओके, सो इट इज एज सिंपल एज दॅट. मेड व्हेरी सिंपल आतां आजकाल ड्यू टू टेक्नॉलॉजी changes. सायंटिफीक इन्व्हेन्शन्स. ओके, देव बरें करूं, तुमी वेळ दिलो. थँक्यू रुपेश. तुम्ही पळयतात हब पॉडकास्ट. दिस इज वी ब्रिंग टू यू दीस पॉडकास्ट इन असोसिएशन विथ मणिपाल हॉस्पिटल्स दोनापावला. कीप वॉचिंग. In association with Manipal Hospitals, Dona Paula.